नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे। पाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। सविस्तर माहितीनुसार 12 फेब्रुवारी 2026 रोजी पाडी परिसरातील जयदुर्गानगर येथे घरफोडीची घटना घडली। फिर्यादी घनश्याम सनोडिया आणि त्यांच्या पत्नी कामावर गेले असता त्यांचा मुलगा घराला कुलूप लावून कॉलेजला गेला होता आणि दरम्यान दुपारच्या सुमारास घराचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले। घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूम मधील लोखंडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने व 6,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 29,550 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले। या प्रकरणी पाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 कडून समांतर तपास सुरू करण्यात आला। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील घरफोड्या करणाऱ्या आरोपी गुरुप्रसाद उर्फ लकी सानोडिया याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार मोहम्मद फैयाज अन्सारी याच्या मदतीने केल्याची कबुली दिली। पंचासमक्ष झडती घेतली असता चोरीतील 1,200 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। अटक आरोपीला मुद्देमालासह पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे।